बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 14वा म्हणजे गुणातीत योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 9 भाग झालेले आहेत. 259 ओव्या झालेल्या आहेत आणि 15 श्लोक झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 10 पाहणार आहोत. त्यापूर्वी पाठीमागं काय झाले थोडक्यात आपण लक्षात घेऊयात आणि पुढे जाऊयात. हा जो गुणातीत योग आहे याच्यामध्ये मुख्यत्वे करून 3 गुणांचा उहापोह या अध्यायामध्ये झालेला आहे. 3 गुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुण म्हणजे ज्ञान आणि सुख. रजोगुण म्हणजे अपार इच्छाशक्ती आणि कर्मयोग या संदर्भात आहे. आणि तमोगुण म्हणजे अज्ञान, आळस, झोप या संदर्भात आहे. तर या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांना देवाची उपमा देतात. करुणेचे सागर आहात आपण असं बोलतात, आपण सूर्य आहात असं अशी स्तुती करून सुरुवात करतात. आणि त्यांची परवानगी घेऊन त्यांना असं म्हणतात की तुम्ही माझे सावकार व्हा आणि मला कृपा करा, माझ्यावर कृपा करा, कृपारूप भांडवल मला द्या की जेणेकरून मी गीतार्थ कथन करेल, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मी गीतार्थ कथन करेल. यासाठी भगवंताची कृपा ते मागतात, आपल्या गुरूंची कृपा मागतात. आता हा जो 14वा अध्याय आहे याचा विषय काय आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. त्यासाठी 13व्या अध्यायाचा संदर्भ घ्यावा लागेल की 13व्या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुनास अशी कथा सांगितली की आत्मा व प्रकृती यांच्या संयोगाने हे जग निर्माण होते. हेच यात सुद्धा आलेलं आहे. व गुणांच्या अनुरोधाने आत्मा संसारात निमग्न होतो. मायोपाधीने यालाच सुखदुःख भोगावे लागतात. व तोच गुणसंगरहित झाला म्हणजे मुक्त होतो. गुणसंगरहित होतो म्हणजे हे जे तिन्ही गुण आहेत, सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण, हे तिन्ही गुणापासून ज्यावेळेस तो या गुणांपासून गुणसंगरहित होतो, त्यातून गुण सगळे ज्यावेळेस निघून जातात त्यावेळेस तो मुक्त होतो, म्हणजे त्यावेळेस त्याला मुक्ती मिळते. तर संगरहित असा जो आत्मा, त्याला प्रकृतीचा संग कसा होतो, आत्मा व प्रकृती यांचा संयोग होतो तो कोणता, त्याला सुखे दुःखे कशी भोगावे लागतात, त्या गुणांची बाधा कशा रीतीने होते, ते गुण कसे व किती आहेत, आणि तोच गुणातीत झाला म्हणजे गुणांपासून मुक्त झाला म्हणजे त्याची लक्षणं कोणती, अशा प्रकारे या सर्व गोष्टींचे वर्णन हाच विषय या 14व्या अध्यायात आहे. आतापर्यंत आपण हे 3 गुण पाहिलेले आहेत. आता इथून पुढे गुणांची लक्षणं पाहिलेली आहेत, आपण गुण पाहिलेले आहेत. आता इथून पुढे या गुणांमुळे त्याला सुखे दुःखे कशी भोगावी लागतात ते पण आपण पाहिलं. त्याचा मृत्यू झाल्यानंतर, त्या गुणांमध्ये मृत्यू झाल्यानंतर पुढे काय होतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. गुणांची बाधा कशी होते हे आपण पाहिलेले आहे. आता इथून पुढच्या काही भागांमध्ये तो गुणातीत झाला म्हणजे त्याची लक्षणं कोणती असतील हे आपण पाहणार आहोत. तर असा हा विषय या 14व्या अध्यायात आहे. नंतर भगवंत श्लोक नंबर 1 मध्ये जे ज्ञान आणि आत्मज्ञान किंवा परमज्ञान
या संदर्भामध्ये अर्जुनास विवेचन करतात. तर जे ज्ञान आहे ते अग्निरूप, ते तृणरूप आहे आणि आत्मज्ञान जे परज्ञान आहे ते अग्निरूप आहे. म्हणजे एवढं ते महान आहे, एवढं मोठं आहे. हे जे परम ज्ञान आहे, जे उत्तम ज्ञान आहे ते उत्तम आहे असं म्हणतात. आणि या ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतरच मोक्ष मिळतो. कारण आपल्या मनाची विषयाकडे जाणारे धाव हटवून त्याला जागच्या जागी बसवण्याची ताकद या आत्मज्ञानामध्ये असते. इंद्रियांना आवडणाऱ्या गोष्टी मनुष्य करत नाही, ही ताकद या आत्मज्ञानामध्ये असते. हे ज्ञान पावल्यानंतर मनुष्य हा श्लोक नंबर 2 मध्ये काय सांगितलं बघा, की त्या ज्ञानाचा आश्रय करून जे माझ्या सायुज्याला प्राप्त झाले ते सृष्टीच्या उत्पत्ती कालीही जन्मत नाहीत आणि प्रलय कालीही नाश पावत नाहीत. म्हणजे हे ज्ञान ज्याला प्राप्ती होते तो अविनाशी बनतो. म्हणजे सृष्टीच्या उत्पत्ती बरोबर तो जन्मत सुद्धा नाही आणि प्रलयाबरोबर त्याचा नाश सुद्धा होत नाही. म्हणजे तो अविनाशी होतो, असं या श्लोक नंबर 2 मध्ये सांगितलेलं आहे. आता श्लोक नंबर 3 मध्ये काय सांगितलेलं, की माया आणि तिचे अपत्य जे आहे, भगवंत मायेच्या उपाधीने भगवंतापासून हे जग कसे उत्पन्न होते ते याच्यामध्ये या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तर ही जी महत ब्रह्म आहे किंवा प्रकृती आहे किंवा यालाच माया म्हणतात, इथं भगवंताबरोबर भगवंत याचा आपण श्लोकार्थ वाचूयात, की महत ब्रह्मा हे माझे गर्भ ठेवण्याचे ठिकाण आहे. त्यामध्ये मी गर्भ ठेवतो आणि त्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती होते. सर्व भूतांची म्हणजे सर्व सृष्टीची उत्पत्ती अशा पद्धतीने होते, की भगवंताचं बीज आणि माया यांच्यापासून संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती होते. तर ही जी सृष्टी उत्पन्न होती ती 84 लक्ष योनी या सृष्टीमध्ये आहेत. म्हणजे कितीतरी प्रकारचे प्राणी आणि पक्षी विविध आकाराचे विविध रंगाचे आहेत. तरी सुद्धा हे सगळे यांचं पालकत्व जे आहे ते भगवंताकडे आहे. भगवंत या सगळ्यांचा पिता आहे असं सांगितलेलं आहे. नंतर श्लोक नंबर 5 मध्ये जे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, या तिन्ही गुणांपासून गुण प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत हे सांगितलेलं आहे. त्यानंतर भाग नंबर 6 मध्ये आपण पाहिलं की सत्वगुणाचे जीवास बंध कसे करतो. सत्वगुण जीवास बंध कसे करतो. सत्वगुण ज्यावेळेस एखाद्या मनुष्यामध्ये यायला लागतो, की सत्वगुणाने ज्यावेळेस एखादा मनुष्य वागायला लागतो त्यावेळेस त्याला सुख व ज्ञान या पाशांनी तो जीवास ओढतो आणि मी कसा ज्ञानी आहे अशी वल्गना करू लागतो. किंवा माझ्याप्रमाणे जगात कोणीच ज्ञानी नाहीये, ज्ञाता नाहीये अशी तो घमेंड बाळगतो. आणि या कारणाने आत्मज्ञानापासून होणारे सुख आपल्या हातचे दवडतो. अशा पद्धतीनं सत्वगुणाचा बंध या जीवास होतो. आता त्यानंतर रजोगुणाचा बंध कसा होतो तेही आपण पाहिलेलं आहे श्लोक नंबर 7 मध्ये. मुख्य म्हणजे रजोगुण हा रंजन करणार आहे
काम वासता जागृत करणार आहे. तसेच या रजोगुणामध्ये मनुष्य कामाच्या नादी लागतो. त्याच्या इच्छा वाऱ्याप्रमाणे वाहू लागतात. अतिशय प्रबळ इच्छा त्याच्या मनामध्ये असतात. एकानंतर एक इच्छा त्याच्या मनात उत्पन्न होतात आणि त्याला इंद्रलोक जरी प्राप्त झाला तरी त्याची इच्छा पूर्ती होत नाही. एवढे त्याची इच्छाशक्ती प्रबळ असतात त्याच्या. मग असा जो मनुष्य असतो तो त्याच्या आयुष्यामध्ये मोठमोठे उद्योग सुरू करतो, मोठ्या विहिरी तलावे बांधतो, मोठमोठे यज्ञ याग करतो. असे मोठे मोठे कर्म तो त्याच्या लाईफमध्ये त्याच्या आयुष्यामध्ये तो करतो. आता त्यानंतर तमोगुण. तमोगुण म्हणजे दुर्लक्ष, आळस आणि झोप असा थोडक्यात त्याचा अर्थ आहे. तर याच्या पडद्याने मनुष्याची व्यवहारातील दृष्टी मंद होऊन जाते. व्यवहारात लक्ष लागत नाही. तो मोहरूप होतो, अज्ञानी होतो, तो देहालाच आत्मा समजू लागतो आणि आळशी मूर्ख बनतो. कायम जांभ्याची रेलचेल त्याच्यामध्ये असते. कुठलंही काम करण्याची हौस त्याच्यामध्ये नसते किंवा उत्साह अजिबात नसतो. तो रात्रंदिवस अंथरुणावर लोळणेच त्याला आवडतं आणि जर एखादं काम जर त्याला जबरदस्तीने करायलाच लावलं तर त्याला क्रोध येतो, रागावतो तो. अशी ही या तमोगुणाची लक्षणं आहेत. त्यानंतर भाग नंबर 8 मध्ये आपण 11 ते 15 हे 5 श्लोक याचं आपण विवेचन केलेलं आहे. तर याच्यामध्ये सत्वगुण, सत्वगुणाची लक्षणे, तमोगुणाची लक्षणे आणि रजोगुणाची लक्षणे याच्यामध्ये आलेली आहेत आणि त्या त्या गुणांमध्ये त्याचा जर अंत झाला तर त्याचं पुढं काय होतं हे यात सांगितलेलं आहे. पहिल्यांदा आपण बघू सत्वगुण. सत्वगुणाची लक्षण अशी असतात की अशा व्यक्तीमध्ये ज्ञान हे अंतर्यामी ओतप्रोत भरून राहिलेले असते. त्याची इंद्रियांमध्ये विवेक अगदी राबत असतो. हातापायांना डोळे आल्यासारखे त्याचे इंद्रिय वागत असतात. नंतर काय की इंद्रियच बऱ्या वाईट कर्माची पारख करतात. म्हणजे काय ऐकावं, काय ऐकू नये, काय घ्यावं, काय घेऊ नये. न ऐकण्यासारख्या गोष्टी त्याचे कान ऐकतच नाहीत. न पाहण्यासारख्या गोष्टी त्याचे डोळे पाहतच नाहीत. जे भाषण बोलू नये ते त्याची जीभ बोलत नाही. अशा पद्धतीनं ही सत्वगुणाची लक्षणं त्याच्यामध्ये दिसू लागतात. ते निषिद्ध कर्म कधी स्वतःच्या हातून होऊ देत नाही आणि या पद्धतीनं त्याच्या वृत्तीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्याच्या सर्व वासना नाहीशा होतात. त्याला विषयांचा वीट येतो. सद्गुण त्याचा वाढत जातो आणि असा ज्यावेळेस मनुष्य सद्गुणामध्ये असताना ज्यावेळेस त्याचा अंत होतो, त्याचा मृत्यू होतो, त्यावेळेस त्याचे ज्ञान अधिक वाढते आणि बुद्धी ज्ञानात तरंगू लागते आणि तो मोक्षास पावतो. ब्रह्मगतीस जातो म्हणजे मोक्षास पावतो. त्यानंतर रजोगुणाची लक्षणं सांगितलेली आहेत की हा जो रजोगुणी मनुष्य असतो तो विषयांच्याकडे त्याची मोकळी धाव असते. परस्त्री दृष्टीस पडल्यावरती कोणाची आहे याचा तो विचार करीत नाही. त्यामुळे
शेळीप्रमाणे वाटेल तसा तो चरू लागतो. लोभ इतका वाढतो की जी वस्तू दिसेल ती ते मिळवण्याच्या तो पाठीमागे लागतो. अशी लोक अतिशय कर्मवादी असतात. अवाढव्य देऊळ बांधणे, अश्वमेघ करणे, अचाट छंदाच्या मागे लागतात. शहरे वसवणे, विस्तीर्ण अरण्य बागा वसवणे अशी अचाट कृत्याच्या तो हाती घेतो. त्याची अभिलाषा अतिशय प्रबळ असते आणि या परिस्थितीत जर त्याचं देहावसान झालं, या रजोगुणातच असताना जर ते देहावसान जर झालं, तर दुसऱ्या देहात याच गुणांनी युक्त होऊन मनुष्य योनीत तो जन्म घेतो. म्हणजे रजोगुणी जर मनुष्य त्याचा जर मृत्यू झाला तर तो नंतर मनुष्य योनीतच येतो आणि कर्मच करतो तो. आता तमोगुण म्हणजे अज्ञानभरित, बुद्धीचा त्याला ठाव ठिकाण नसतो. त्याच्या पुढे स्मृती त्याची देशोधडीला लागलेली असते. अविचारी असतो. मूर्खपणा त्याच्यात रोमारोमात भरलेला असतो. इंद्रियांसमोर अनाचार उभा असतो आणि अनाचाराच्याच तो अशा पद्धतीने तो त्याचा जर देहावसान झालं तर त्याच्याकडून अनाचाराच्याच क्रिया घडतात. त्याला वाईट कर्मे करण्याची फार हौस असते. त्याची इंद्रिय ही वाईट कर्म करण्यासाठीच नेहमी धावत असतात. हा मद्य न पिताच गुंगतो, सन्निपात न होताच बरळू लागतो, प्रेमाशिवाय वेड्यासारखा भुलतो. त्याचे चित्त कधीही ताळ्यावर नसते. तो मोहाने उन्मत्त झालेला असतो आणि अशा वेळेस जर त्याचा मृत्यू होतो तर त्यावेळेस तो पुढच्या जन्मीही तो तमोगुणातच जन्म घेतो आणि पशु पक्षी झाड किंवा किडे यांच्या जन्मास तो जातो. आज काल आपण इथपर्यंत पाहिलं होतं. आज भाग नंबर 10 श्लोक नंबर 16 त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. पुण्यकर्माचे फळ सात्विक आणि निर्मळ, रजोगुणाचे फळ आणि तमोगुणाचे फळ अज्ञान हे आहे असे म्हणतात. म्हणजे जे पुण्यकर्म जे सात्विक सत्वकर्म आहे त्याचं फळ जे आहे ते निर्मळ असतं आणि रजोगुण आणि तमोगुणाचं फळ हे अज्ञान आणि दुःख असतं. तर हे आपण समजून घेण्यासाठी आपण ओव्या वाचूयात. ओवी नंबर 260 च्या पुढे. येण्याची पै कारणे जे निपजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे श्रोत समो म्हणून तया निर्मळा सुख ज्ञानी सरळा आपूर्व ये फळा सात्विकते मग राजसा जिया क्रिया तया इंद्रवाणी फळलिया जे सुखे चिंतारुनिया फळती दुःखे का निंबोळीचे पीक वरी गोड आत विख तैसे ते राजस देख क्रिया फळ तमास कर्म जितुके अज्ञान फळेची पिके विषांकुर विखे जिया परी. याच कारणास्तव सद्गुणापासून जे उत्पन्न होते ते सुकृत होय असे श्रुतीत म्हटले आहे. म्हणून सद्गुणापासून सहज सुख व ज्ञान अपूर्व फळास येते. यास्तव त्याला सात्विक किंवा सत्कर्म फल असे म्हणतात. सद्गुणापासून काय मिळतं आपल्याला? सुख व ज्ञान मिळतं आणि फळ काय मिळतं तर सात्विक फळ मिळतं, सत्कर्म मिळतं. आता रजोगुणापासून ज्या क्रिया उत्पन्न होतात त्या कडू इंद्रवानापेक्षाही दिसण्यास वृंदावनाप्रमाणे दिसण्यास सुरेख असून
अंतर्यामी दुःखकारक असतात. आता बघा, ज्यावेळेस रजोगुणातला मनुष्य कसा असतो? अत्यंत कार्यकुशल असतो, कार्यात कायम निमग्न असतो, त्याच्या इच्छा अतिशय स्ट्रॉंग असतात. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, घर झाले की बंगला, बंगला झाले की अजून पुढं काय, गाडी घोडा, सगळं 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 त्याला हवं असतं. त्याच्या इच्छा कधीही थांबत नाही, त्यामुळे तो त्या इच्छेच्या पाठीमागं धावत धावत तो कर्मे करीत असतो. त्यासाठी तो रात्रंदिवस कर्मे करतो. मग त्याप्रमाणे त्याला फळ मिळतं. जसं कर्म तसं फळ. भरपूर काम केलं, भरपूर पैसा मिळतो. भरपूर पैसा मिळाला की मोठी मोठी घरं, गाड्या, बंगले सगळं होतं. पण हे वरवर सुरेख दिसतं. बघा, आपल्यातला कोणी जर असा मोठा व्यक्ती झाला, त्यानं भरपूर इस्टेट कमावली, शहरात गेला, बंगला, गाडी सगळं. कधी गावी आला तर त्याच्या डोळ्यावर गॉगल असतो, मोठी गाडी असते, उंची कपडे असतात, अंगावर परफ्यूम मारलेला असतो. ज्यावेळेस तो बोलतो त्यावेळेस असं हवेतच त्याचं बोलणं सुरू असतं. मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असतो. अर्थात तो मोठ्या मोठ्या गोष्टी करत सुद्धा असतो. त्याची कर्म मोठीच असतात, नाही असं नाहीये. पण हे जे तो मिळवतो, गाड्या मिळवतो, बंगले मिळवतो, जी काही सुखाची जी साधनं मिळवतो, ती वरवर सुरेख वाटतात. वरवर सुखावह वाटतात. पण अंतर्यामी दुःखकारक असतात. हे जे वाक्य आहे, याला फार महत्व आहे. यात गूढ अर्थ लपलेला आहे. आता गूढ अर्थ काय? की वरवर आपल्याला दिसतं त्याच्याकडे गाड्या आहेत, बंगले आहेत, भरपूर त्याचं ऐशारामात आहे, भरपूर पैसा आहे, बँक बॅलन्स आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, भरपूर पैसा मिळवणं जेवढं सोपं आहे, तेवढं तो टिकवणं अतिशय अवघड आहे. पैसा जसा येतो, तसं त्याच्याबरोबर टेन्शन्स येतात. त्यामुळे दुःख सुद्धा येतात. जेवढा जास्त पैसा, तेवढा तो त्याचा विनियोग करणं अवघड असतं. मग सध्याची परिस्थिती काय, मनुष्य जेवढा पैसा कमवतो तेवढा खर्चू शकत नाही, तेवढा खाऊ शकत नाही. एवढा पैसा कमवतो मनुष्य. मग हा जो पैसा आहे, जसं आपण पोटाला तेवढंच खातो जेवढं आपल्याला पचतं. त्यापेक्षा जास्त खाल्लं तर काय होतं? अपचन होतं, ढेकरा येतात, पित्त वाढतं. तसंच प्रमाणापेक्षा जर जास्त पैसा कमवला तर तो पचत नाही. म्हणजे काय होतं? तर तो पैसा आपल्या पिढीतून पुढच्या पिढीत जातो. आता आपण कष्ट करून कमवलेला पैसा पुढच्या पिढीला ज्यावेळेस मिळतो, त्यावेळेस तो त्याला आयता पैसा होतो, इझी मनी. पैसा किंवा पाणी हे कसंही वाट काढतात. त्यामुळं हा जो इझी मनी असतो, तो इझी वेनच जातो. म्हणजे अशी जी मुलं असतात ज्यांना आयता पैसा मिळालेला असतो, ते व्यभिचारी बनतात, व्यसनी बनतात. कारण त्याला पैशाचं काही त्यात एक गोष्ट आहे, कथा आहे, तुम्हाला सांगतो. एक श्रीमंत वडिलाचा मुलगा असतो. नेहमी त्याचे वडील त्याच्याकडे भरपूर पैसे देत असतात. मित्रांच्या बरोबर पार्ट्या करत असतो, खात असतो, पित असतो, सगळं करत असतो. वडिलांचे वडील हुशार असतात. वडिलांच्या लक्षात येतं की आपला हा मुलगा, याला पैशाची अजिबात किंमत नाही, कसाही पैसा खरचतो. वडिलांच्या पायामध्ये 200ची चप्पल, मुलाच्या पायामध्ये 5,000चा शूज. वडील त्यांचा चष्मा नीट करून हे करून वापरायचे, मुलाच्या डोळ्यावर 5-5, 10-10 हजारचे गॉगल. हे वडिलांच्या लक्षात येतं की याला पैशाची अजिबात किंमत नाहीये. आणि मित्र वगैरे घेऊन तो नेहमी पार्ट्या करतो, हे करतो, ते करतो, पैसा कसाही उधळतो. म्हणून वडील एक दिवस त्याला म्हणतात की तू रोज फक्त 100 रुपये आणून द्यायचे मला. फक्त 100 रुपये आणून द्यायचे बस. तर तू घरी यायचं, तर तू जेवण करायचं.
बस मुलगा म्हणतो त्यात काय, माझे एवढे ओळखी आहेत, हे ते काय आणतो. ठीक आहे म्हणतो. वडील वडील म्हणतात ठीक आहे. पहिला दिवस मुलगा जातो, एका मित्राला म्हणतो मला 100 रुपये दे रे. ठीक आहे, मुलगा म्हणतो घे म्हणतो. 100 रुपये काय मोठी गोष्ट आहे. त्यानं त्याच्यावर आतापर्यंत हजारो रुपये खर्च केले असतात. 100 रुपयाची काय त्याला किंमत आहे, हे हा घे घे म्हणतो. दुसऱ्या दिवशी दुसरा मित्र, तिसऱ्या दिवशी तिसरा मित्र. 10-15 दिवसात सगळे मित्र संपतात. रोज हा 100 रुपये आणत असतो, वडिलांना देत असतो. घरी व्यवस्थित सगळं जेवण बिवण करत असतो, आईशी आरामात झोपत असतो. दुसऱ्या दिवशी उठत असतो, डोळ्याला गॉगल, अंगावर इस्त्रीचे कपडे, पायात मोठं चांगला भारीतला शूज, अंगावर स्प्रे मारून परत फिरायला जात असतो. आता हा रोज प्रत्येकाला 100 रुपये मागत असतो. मुलं शेवटी, त्याचे मित्र शेवटी एक एक करून त्याच्यापासून लांब जायला लागतात. कारण जोपर्यंत याच्याकडे पैसा होता तोपर्यंत त्या मुलांना याच्या पैशाच्या जेवर ऐश करायला मिळायची. उंची हॉटेलमध्ये उंची पदार्थ खायला मिळायचे. आता हाच रोज पैसे मागतोय म्हणून तर कोण त्याच्यापाशी थांबायला लागलेला आहे. एक 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 मुलं कारण सांगून त्याच्यापासून निघून जायला लागतात. शेवटी एकही मुलगा शिल्लक राहत नाही. पैसे मिळायचे बंद होतात. तरी पण हा मुलगा हार मानत नाही. मग तो वडिलांनी मला आव्हान केलेलं आहे, मी 100 रुपये काय मला काय हात नाही का पाय नाही, मी रोज कमवून आणील. मग तो काय करतो की या दुकानात जातो, वडिलांनी सांगितलंय हे सामान पाठवा आणि एवढे माझ्याकडं कॅश नाहीये, मला जरा 100 रुपये द्या. हळूहळू सगळ्या दुकानदारांना पण कळतं की हा मुलगा असं असं फसवतोय, वडिलांनी काय सांगितलेलं नाहीये. आजूबाजूचे दुकानदार, ओळखीचे लोक सगळे त्याला पैसे द्यायचे बंद करतात. परत त्याच्यासमोर पेच प्रसंग येतो की आता करायचं काय. तरी पण तो हार मानत नाही. म्हणतो की वडिलांनी सांगितलेलं आहे, 100 रुपये कमवणं काय फार अवघड आहे का? आपल्याकडे हात आहे, पाय आहेत, डोळे आहेत, बुद्धी आहे. मग तो एका किराणा मालाच्या दुकानामध्ये मला नोकरी द्या म्हणून जातो. आता किराणा मालाच्या दुकानामध्ये त्याच्या वडिलांना ओळखत असतात. ठीक आहे म्हणतो, काय झालं तुझं? बरं ठीक आहे, कर काम म्हणतो. पगार किती पाहिजे तुला? तर काय नाही म्हणतो, मला रोज फक्त 100 रुपये द्या. अरे म्हणतो, तू तर भरपूर काम करशील, 500 रुपये तुला देतो. नाही नाही नाही, मला 100 रुपये बाद झाले, मला फक्त 100च हवेत. ठीक आहे म्हणतो. सुरू होतं त्याचं काम. रोज सगळं पोते उचलत असतो, किराणा मालाचे पुड्या बांधत असतो, दोरे बांधून सगळं देत असतो. सगळं दिवसभर राबून कष्ट करून घाम गाळून दुकान बंद करते वेळी तो मालक त्याला 100 रुपये देत असतो. हा जात असतो घरी. घरी जातो, वडिलांच्या हातात 100 रुपये ठेवतो, गाढ झोपी जातो. कारण आता तो कष्ट करू लागलेला असतो. दिवसभर त्याला उभं राहावं लागत असतं. पोते उचलून हे करून अंग त्याचं दुखत असतं, त्यामुळे गाढ झोपतो. दुसऱ्या दिवशी उठतो, जिद्दी असतो मुलगाही, जातो कामावर, परत काम करतो, दिवसभर काम करतो, 100 रुपये घेतो, येतो, वडिलांकडे देतो, परत गाढ झोपतो. सुखाची झोप त्याला लागायला लागते. त्याला सुखाची झोप लागायला लागते. त्याला पैशाची किंमत थोडी थोडी लक्षात येऊ लागते. पण वडिलांनी सांगितलेलं असतं, रोज कामावर जात असतो, रोज पैसे आणत असतो. असा अजून एक महिना निघून जातो. रोज 100-100 रुपये हा आणत असतो. थंडीचे दिवस असतात. मुलगा, आई, वडील, त्याची बहीण सगळेजण मिळून अंगणामध्ये शेकोटी पेटवून तिथं शेकत बसलेले असतात. शेकत बसलेले असतात त्यावेळेस मुलगा म्हणतो की पप्पा राहिलंच, हे घ्या 100 रुपये, आजचे माझे कामाचे. वडील ती 100ची नोट घेतात आणि त्या शेकोटीमध्ये भिरकावून देतात. काय करतात वडील? ती 100ची नोट घेतात आणि त्या शेकोटीमध्ये फेकून देतात. ती शेकोटी एकदम जाळ रखरखीत निखारा त्यात असतो, जाळ भडकलेला असतो. हा मुलगा क्षणाचाही विचार न करता त्या जाळात हात घालून 100 रुपये बाहेर काढतो. अर्धवट जळलेली नोट हात मूठ उघडून बघतो आणि वडिलांकडे लाल बुंड डोळ्यानं बघतो आणि म्हणतो, हे काय करता पप्पा तुम्ही?
मी एवढे मेहनत करून कमवलेले कष्ट करून कमवलेले पैसे तुम्ही असे अग्नीत टाकता, जाळात टाकता, असं का करता? मी दिवसभर तिथं काबाड कष्ट करतो, पोते उचलतो, पुड्या बांधतो, रात्रंदिवस मी घाम घालतो, त्यावेळेस मी 100 रुपये मिळतात ते घेऊन येतो आणि तुम्ही हे असेच या जाळात टाकून दिलेत. मुलाच्या डोळ्यातून अंगार, विस्तव, ठिणग्या पडत असतात. त्यावेळेस शांतपणे वडील म्हणतात की मला तुला हेच शिकवायचं होतं. मला तुला या पैशाची किंमत कशी आहे, किती आहे हे तुला शिकवायचं होतं. म्हणून मी असं केलं. मग वडील त्याला म्हणतात की तू आजपर्यंत जे काही तुझ्या मित्रांवर वगैरे पैसे उधळत होता, ते मला आवडत नव्हतं. म्हणून मी तुला सांगितलं होतं की रोज 100 रुपये घेऊन ये. आता तू परीक्षेमध्ये पास झालेला आहेस. आता तुला काही रोज 100 रुपये आणण्याची गरज नाहीये. आता उद्यापासून तू माझ्या व्यवसायामध्ये मला मदत कर. अशा पद्धतीनं वडील त्या मुलाला पैशाचं महत्व समजून सांगतात. तर आपला विषय इथं होता की आपण जे पैसे कमवतो ते त्या त्या आपल्या पुढच्या पिढीला असेच आयते पैसे मिळतात आणि मग त्या पैशाची किंमत नसल्यामुळं मुलं व्यभिचार करतात, व्यसनं करतात. कारण त्यांनी तो कमवलेला पैसा नसतो, त्याची त्याला किंमत नसते. आता परत थोडंसं पाठीमागे जाऊयात की हे जे आपला विषय होता सत्व सत्वगुणी लोक आणि रजोगुणी लोक. तर हे रजोगुणी लोक जे असतात ते भरपूर पैसा कमवतात आणि त्यांना असं वाटतं की त्यातच सुख आहे. गाडी बंगला वगैरे यातच सुख आहे. पण ते तसं नसतं. ते खरं तर दुःख असतं. हे मी तुम्हाला समजून सांगत होतो की कसं तर पैसा कमवणं सोपं आहे, तो सांभाळणं अवघड आहे, त्याचा योग्य विनियोग करणं अवघड आहे. पैसा भरपूर आला की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावे लागते. मग कुठला शेअर चांगला, कुठला म्युच्युअल फंड चांगला, आलंच ते पाठीमागे लफडे. परत ते त्या त्या वर्षी ते भरावं लागतात हप्ते, इन्शुरन्स काढावं लागतं वगैरे वगैरे भरपूर भरपूर गोष्टी असतात. शेवटी असं वाटायला लागतं की पैसा कमवणं सोपं आहे आणि तो इन्व्हेस्ट करणं अवघड आहे. म्हणजे काय, दुःख आलंच. त्रास आला म्हणजे दुःख आलं. म्हणजे पैसा म्हणजे सुख आहे का? तर नाहीये. तेच इथं सांगितलं. रजोगुणी लोकांना असं वाटतं की आपण जे काही कमवतो, आपण आपण जे काय हे सगळं वरवर ते सुरेख दिसतं, पण अंतर्यामी ते दुःखकारक असतं. आता तिसरा गुण म्हणजे रजोगुण. ते पुढे आपण वाचूयात की अथवा म्हणजे हे कसं असतं बघा, यासाठी उदाहरण दिलेलं आहे की निंबोळ्या ज्याप्रमाणे वरून दिसण्यात पिवळ्या धमधमीत असून आत विषाप्रमाणे कडू असतात. लिंबाच्या झाडाचे लिंबोळे असतात ते वरून दिसायला एकदम किती सुरेख पिवळ्या धमक दिसतात. जसं द्राक्ष कशी दिसतात, बघितलं की खाऊ वाटतात, तसंच या लिंबोळे सुद्धा पिवळ्या धमक एकदम द्राक्षापेक्षाही सुंदर दिसतात. ती जर आपण तोंडात टाकली तर आतमध्ये मात्र त्या कडू असतात, त्याची चव कडू असते. त्याप्रमाणे रजोगुणापासून मिळणारी फळे हे वरवर चांगली दिसतात, पण आतून ती कडू असतात, म्हणजे दुःखदायक असतात. ज्याप्रमाणे विषाचा कांदा लावला असता त्याला विषाचेच अंकुर फुटतो, त्याप्रमाणे तमोगुणापासून होणाऱ्या क्रिया अज्ञानमयच असतात. म्हणजे तमोगुणातून फक्त अज्ञानच मिळतं, बाकी काही मिळत नाही. म्हणून काय सांगितलेलं आहे की सत्कर्माचं फळ हे निर्मळ, रजोगुणाचं फळ हे दुःख आणि तमोगुणाचं फळ हे अज्ञान आहे. हे या 16व्या श्लोकातून आपल्याला लक्षात आलं. आता श्लोक नंबर 17 त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते. आता ह्या प्रत्येक गुणातून काय काय उत्पन्न होतं बघा. सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो. लोभी असतात हे लोक. रजोगुणातले लोक त्यांची इच्छा भरपूर असतात, इच्छाशक्ती भरपूर असते, लोभ असतो, जेवढं मिळेल तेवढं मलाच पाहिजे, त्यासाठी ते
कोणती नीतिमत्ता वगैरे त्यांचं काय देणे घेणं नाहीये. कुठल्याही मार्गाने येऊ देत पैसा, असं असतं. आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह, अज्ञान हे उत्पन्न होतात. आता हे समजून घेण्यासाठी आपण ओव्या वाचूयात. म्हणून बोर अर्जुना, एथ सात्वची हेतु ज्ञाना, जैसा का दिनमाना सूर्य हा पै, आणि तैसेची हे जाण लोभासी रज कारण, आपुले विस्मरण अद्वैता जेवी, मोह अज्ञान प्रमादा यया मैळे या दोष वृंदा, पुढती पुढती प्रबुद्धा तमची मूळ, ऐसे विचाराच्या डोळा तिनी गुण वेग वेगळा, दाविले जैसा आवळा तळहातीचा, तव रजतमे दोन्ही देखिले प्रौढ पत्नी, सत्वा वाचुनी नाणी ज्ञानाकडे, म्हणून सात्विक वृत्ती एक झाले जन्मवर्ती, सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी. म्हणून बाबा अर्जुना, ज्याप्रमाणे दिसायला सूर्य कारण आहे त्याप्रमाणे ज्ञानास सद्गुण कारण आहे. म्हणजे ज्ञान दिसण्यासाठी तुमच्या अंगात सद्गुणच असले पाहिजेत, तरच तुम्हाला आत्मज्ञान होतं. जसं की वस्तू दिसण्यासाठी सूर्य कारण आहे. दिवसाला कारण कोण आहे? सूर्य आहे. सूर्य नसेल तर दिवस कसा होईल? तसंच ज्ञान मिळण्यासाठी सद्गुण कारण आहे. आणि ज्याप्रमाणे अद्वैत होण्याला आपले स्वतःचे विस्मरण व्हावे लागते. अद्वैत होण्यासाठी स्वतःचे विस्मरण पहिला होणं गरजेचं आहे, त्याशिवाय अद्वैत कसं होणार? त्याप्रमाणे लोभ उत्पन्न होण्यासाठी रजोगुण कारण आहे. काही लोक बघा अतिशय लोभी असतात. करोडोची संपत्ती असते, लाखो करोडची संपत्ती असते, तरी पण घरकामातली बाई काम करणार असते, तिला वेळच्या वेळेस पगार देणार नाही, 100 रुपये कमी देणार, तिचे खाडे कापणार, वाटेल ते करणार. म्हणजे जेवढं एक एक रुपया येईल तेवढं साठवून ठेवणं हाच एक धंदा त्याचा असतो. एवढे ते लोभी असतात. दुसऱ्याचं ओरबाडून कसं घ्यायचं, आपलं सोडायचं कसं नाही, हे 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 लोभी, हे लोक रजोगुणी असतात. हे ज्ञानवंता मोह, अज्ञान व प्रमाद या त्रिदोष मुळापासून सत्वगुणच, ह्या 3 दोषाला कारण कोण आहे? तमोगुण कारण आहे. म्हणजे प्रत्येकाचं फळ कसं आहे बघा. सत्वगुणाचं फळ काय आहे? ज्ञान आहे. रजोगुणाचं फळ काय आहे? लोभ आहे. आणि तमोगुणाचं फळ हे मोह, अज्ञान आणि प्रमाद आहे. ज्याप्रमाणे तळ हातावर आवळा घेऊन तो एखादे मनुष्यास प्रत्यक्ष दाखवावा, त्याप्रमाणे विचारवंत मनुष्यास विचार करण्याकरता ही 3 गुण वेगवेगळे स्पष्ट करून सांगितले. भगवंत म्हणतात की 3 गुण मी तुला वेगवेगळे स्पष्ट करून सांगितले. कसे? की तळ हातावर आवळा घेऊन आपण म्हणतो ना, हे बघ आवळा, हा बघ आवळा, तसे हे 3 गुण मी तुला स्पष्ट करून सांगितलेले आहेत. तेव्हा रज व तम हे दोन्ही गुण म्हणजे नरकाची मोठी साधने मानली आहेत. वरवर करून आपल्याला असं वाटतं की रजोगुण ठीक आहे बाबा, गाडी घोडे बंगले सगळं होतं, पैसा पाणी भरपूर असतो, पण तसं नाहीये. रजोगुण आणि तमोगुण दोन्ही सुद्धा नरकाची मोठी साधने आहेत असं इथं सांगितलेलं आहे. आणि ज्ञानाची प्राप्ती सत्वापासूनच व्हावीची, सत्वगुणापासूनच ज्ञान मिळतं, अन्यथा मिळत नाही. म्हणून ज्याप्रमाणे इतर भक्तीचा त्याग करून ज्ञानी 4थ्या भक्तीचा स्वीकार करतात, कोणी अजन्म सात्विक वृत्ती धारण करतात. ज्ञानी लोक काय करतात की अजन्म सात्विक वृत्ती धारण करतात. म्हणून सात्विक असावं.
सत्वगुणाकडे भले पैसा कमी असेल पण ज्ञान असतं. बघा, तुमच्या पैशाची चोरी होऊ शकते, ज्ञानाची चोरी होऊ शकत नाही. म्हणून ज्ञान श्रेष्ठ, म्हणून सत्वगुण श्रेष्ठ. म्हणून इथं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुम्हाला आत्मज्ञान होतं, परमज्ञान होतं, त्याच वेळेस तुम्हाला मोक्ष मिळतो. पैशाच्या प्राप्तीनं मोक्ष मिळत नाही, नाहीतर अंबानीला कधीच मोक्ष मिळाला असता. आलं लक्षात? त्याच्याकडे काय कमी पैसा आहे का? सगळा रजोगुण तिथं थैथया नाचत असतो अशा लोकांच्या ठिकाणी. त्यांना समजत नाही पैसा मिळवायचा कशासाठी आणि खर्चायचा तर किती. किती खर्चला तरी पैसा अजून शिल्लक राहतो. अशा लोकांच्याकडे पैसा एवढा असतो की खर्चून खर्चून त्यांना दम लागतो. म्हणजेच काय, इथे जे जसं सांगितलेलं आहे की निंबोळी जसं वरवर करून छान दिसते, गोमटी दिसते, पण आतून कडू असते, तसंच या रजोगुणातून जे मिळणार सगळं आपल्याला वरवर सतत सगळं चांगलं दिसतं, पण ते दुःखकारक आहे. आज आपण इथंच थांबवत आहोत. भाग नंबर 10 इथे संपलेला आहे. आपण भाग नंबर 11 उद्या बघणार आहोत. सगळ्यांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत आणि आपण सत्वगुण प्राप्ती कशी करून घेऊ, कायम सत्वगुणात कसं राहू, सत्वगुणाचं आचरण आपल्याकडून आजन्म कसं होईल याचा विचार करायचा आहे. ज्यांनी संकल्प व्यसनाधीनतेपासून मुक्त होण्यासाठी व्यसनमुक्तीचे केले आहेत, त्यांनी त्या संकल्पाची आठवण करायची आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.